नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 216, 3 ऑगस्ट. व्यावृत्ती. एक अनन्यसाधारण हवन मंत्र म्हणून ज्याकडे पाहिले जाते तो मंत्र म्हणजे व्यावृत्ती मंत्र. भू हू भूव स्व ह्या 3 आहुती त्यात दिल्या जातात व चौथी प्रजापतीला. पहिल्या 3 आहुतींमध्ये देवतांचे नाव सापेक्ष, पण चौथी देवता तीच असते. महाचमस ऋषींच्या मुलाने तर सांगितले की मह ही चौथी आहुती, ती ब्रह्म व आत्मा या प्रती होय. इंद्रियांना व्यापून असणाऱ्या या जगताच्या मागे एक सूक्ष्म जगत आहे, त्याचा अनुभव साक्षात्कारी ऋषींनी घेतला व ते जगत मुख्यतः जाणीवमय आहे. या जाणीवेत सुद्धा सूक्ष्म सूक्ष्म होत जाणारे थर आहेत. या थरांना उपनिषदांनी लोक असे संबोधले आहे. इंद्रियांना खरे मानणाऱ्या जीवांची गती अर्थात फिरण्याची कक्षा 3ऱ्या लोकांपर्यंत असते. त्यानुसार पाहिले गेले की कृमी, कीटक, पशु, पक्षी, प्राणी हे मेल्यावर भू या मर्त्य लोकी फिरतात. त्या प्रित्यर्थ अग्नीला आहुती म्हणून पहिला मंत्र भू स्वाहा अग्नये इदं नमः. सामान्य मनुष्य मेल्यावर भूवर लोकात फिरत असतो. त्याची गती जमिनीपासून थोडी वर असते, वायू संलग्न असते, म्हणून दुसरी आहुती वायूला म्हणजे भुवस्वाहा वायवे इदं नमः. त्यामधील पुण्यवान माणसे एक पायरी पुढे जाऊन स्वर्गलोकी फिरतात, त्यासाठी सूर्याला आहुती स्वस्वाहा सूर्याय इदं नमः. क्वचित ध्यानसिद्ध योगी किंवा निर्मळ भक्त आत्मज्ञानी हे स्वर्गाच्या पुढे जातात आणि जाणीवेच्या अति तरल आणि व्यापक अशा थराचा अनुभव घेतात. महाचमस ऋषींच्या मुलाने याची प्रचिती घेतली किंबहुना अनुभूती घेतली. त्याचे वर्णन त्याने केले आहे महस्वाहा आणि तिथं पुन्हा ब्रह्माय इदं नमः असं म्हटले, किंवा एकदा चंद्राची अनुभूती सांगितली म्हणून चंद्राय इदं नमः. त्या प्रत्यर्थ ब्रह्माला आहुती दिली जाते. ऋषीमुनींना त्याशिवाय जाणीवेच्या विभिन्न थराचे अनुभव आले म्हणून भू भुव स्व या 3ही लोकी विभिन्न जाणीवेंच्या अनुभूती आली. ती तशी तशी त्या त्या ऋषींनी नमूद केली. मी फक्त एक वानगी दाखल इथं सांगितलं. हे सर्व आपल्याला तैत्तरीय उपनिषदात शेषावल्लीमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या एका जाणीवेनुसार भूरुचा भुवस्साम सुवयजस महब्रह्म असे होय. ब्रह्माच्या योगाने सर्व वेद महत्त्व पावतात म्हणून ह्या छटेची अनुभूती आली. त्याचे म्हणणे समस्त प्राण्यांची वृद्धी अन्नामुळे होत असते म्हणून एका जाणीवीच्या पातळीवर ती अनुभूती आली. ती भू म्हणजे प्राण, भुव म्हणजे अपान, सुव म्हणजे व्यान, मह म्हणजे अन्न. पण सर्वसाधारणपणे करता येईल हितकर आहे असे व्यावृत्ती होम म्हणजे अग्नी, वायू, सूर्य, प्रजापती यांच्या आहुतीचा होय. तोच परमसद्गुरू श्रीजींनी करायला सांगितला. अत्यंत लाभदायक असणारा हा व्यावृत्ती प्रत्येकाने दिवसातून एकदा तरी करावा. घरातील 4 जणात एक अग्निहोत्र चालते, पण व्यावृत्ती होम ज्याच्या त्याने सोयीनुसार करावा. त्याला बंधन नसते. त्यासाठी वेगळे पात्रही फक्त अग्निहोत्रापेक्षा वेगळे पात्र पाहिजे, पण सगळ्यांत मिळून एक पात्र चालू शकते. कारण अग्निहोत्र पात्रात सूर्योदय ते सूर्यास्त व सूर्यास्त ते सूर्योदय असंख्य स्पंदने निर्माण होत असतात. ते हलवायचे नसते. आपण त्यात मध्येच खंड करायचा नाही. व्यावृत्ती होमाचे महत्त्व वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे. धन्य व्यावृत्ती आणि धन्य वैश्वानर. नमस्कार.